भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयात एसआयटीचं पथक आता दाखल झालेलं आहे। फॉरेन्सिक टीमसह एसआयटीचं पथक अशोक खरातच्या कार्यालयात तपासणी करतंय। अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची एसआयटी कडून ही झाडाझडती करण्यात येते। अशोक खरातवर नाशिकमध्ये खरं तर 8 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली। अशोक खरात हा नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आता एसआयटी थेट अशोक खरातच्या कार्यालयात दाखल झालेली आहे। ज्या ठिकाणी अशोक खरातचे हे काय धंदे सुरू होते त्या ठिकाणी आता एसआयटी दाखल झाली आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय या संदर्भात अधिकची अपडेट? अगदी खरं तर भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयामध्ये आता एसआयटीचं पथक फॉरेन्सिक टीमसह पोहोचलेलं आहे। लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अशोक खरात नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे। एसआयटी कडून त्याच्या कार्यालयाची जी आहे झाडाझडती घेण्यात आलेली आहे। खरं तर याच कार्यालयामध्ये त्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप हा त्याच्यावर करण्यात आलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर एसआयटीचं पथक, फॉरेन्सिक टीम आणि नाशिक क्राईम ब्रांचचं पथक जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणून काही चौकशी आणि तपासणी केली जात आहे। यातून त्या एसआयटीच्या पथकाला काही मुद्देमाल मिळतो का याकडे देखील लक्ष असणार आहे। एकूणच जर बघितलं तर अशोक खरातचे एक कारनामे जे आहे ते आता समाज माध्यमांसमोर यायला सुरुवात झालेली आहे। तब्बल जवळपास अनेक महिलांवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या ज्या घटना आहेत त्या समोर आलेल्या आहेत। त्याच प्रमाणात नरबळी दिल्या असल्याचा देखील संशय जो आहे तो त्याच्यावर व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आता एसआयटीचं पथक वेगाने त्याची जी चौकशी आहे ते करताना आपल्याला दिसून येत आहे। सलग 8व्या दिवशी अशोक खरातची तपासणी होत असताना दुसरीकडे त्याचं नाशिकचं कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टी या कार्यालयामध्ये एसआयटीचं निश्चितच महेश, तुमचा मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद दिलेल्या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।